मला खूप जास्त ब्रेक घेऊ शकत नाही. त्यामुळे हे मिनिमल इन्व्हेसिव्हमध्ये कट खूप छोटा असल्यामुळे त्याचे जखम भरण्याची प्रक्रिया फास्ट असते. सेकंड थिंग इज त्यांच्यामध्ये अँटीबायोटिक लागणे, त्यांना हॉस्पिटल स्टे हे सगळे कमी होऊन जातात, कारण आपण हे दुर्बिणीद्वारा मायक्रो सर्जरीज करू शकतो. नक्कीच. म्हणजे गुडघेदुखीची किंवा कुठल्याही आपल्या सांध्यांच्या दुखण्याची सुरुवात झाली तर मात्र ही सर्जरी आपल्यासाठी वरदान आहे. माहिती करून घेऊया. आतापर्यंत आपण गुडघेदुखीबद्दल जाणून घेतलं आहे, खांदेदुखी आहे, हिच्याबद्दल देखील आपल्याला काय करता येऊ शकतं नक्कीच जाणून घेऊया. एक फोन घेतोय आपण. सुधीर दाते आपल्याशी बोलतायत सोलापूरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, मी सुधीर दाते, सोलापूर. हां वय 58, हां हां वजन 58. हां. हा. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा प्लीज. वय 58, हां. वजन 58. हम्म. हॅलो. हां बोला ना सर प्लीज. डायबेटीस 1 वर्षापूर्वी डिटेक्ट झालाय. ओके. मग तुम्हाला आता काय त्रास होतोय? डाव्या पायाची टाच. डाव्या पायाची टाच दुखते तुमची. ठीक आहे सर, यांना टाचदुखीचा त्रास आहे आणि जसं बघितलं त्याने की डायबिटीसचे काही पेशंट्स असतात, यामध्ये ब्लड प्रेशरचे असतात किंवा हार्टचे पेशंट्स असतात, अशांसाठी तर ही जी शस्त्रक्रिया आहे ती एक खूप चांगला त्यांना उपाय ठरणार आहे, नाही का सर? हो. अजून काही इंडिकेशन्स असतात, त्याच्यामधलं हे एक इंडिकेशन आहे, त्याला आपण प्लांटर फेशियाटिस किंवा कॅल्किनियल स्पर म्हणतो. हे जे काय त्यांना त्रास होतो, वजन त्यांचं इथं नाही, पण खूप लोकांमध्ये वजन जास्त असल्यामुळे हे टाचेंवरती भार पडण्यामुळे स्पर्स तयार होतात. खूप हे आपण आर्थ्रोस्कोपी किंवा दुर्बिणीतून हे जे स्पर असतं, आपण जे एक्सरसाइज करून घेतले तर त्यांना त्याच्यावरती प्रेशर कमी होऊन जातो, पेन कमी होण्यास सुरू होतं. तर नक्की आता त्याचे त्यांना खूप फायदा होण्याचा चान्स. म्हणजे हाड जे वाढलं असतं टाचेचं, आपण म्हणतो की ते जर आपण या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेद्वारे कट करून टाकलं, लेझरनी स्मूथ करून टाकलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. सर आता आपण वळूया की शोल्डर्स ज्या इंजुरीज असतात, कधी कधी जसं तुम्ही म्हणाल की फ्रोझन शोल्डर आहे की स्त्रियांना खूप त्रास होतो. सचिन तेंडुलकरचा जो आहे तो टेनिस तो सगळ्यांनाच फेमस आहे. तर अशा गोष्टींसाठी आपण जेव्हा खांद्यांच्या इंजुरीज बोलतो तेव्हा नेमका काय त्रास होत असतो? खांदा हे खूप स्पेसिफिक जॉईंट आहे, त्याची एकदा आपण रचना बघून घेऊ. नक्कीच. तर हे सांध्याचे जॉईंट एक बॉल आणि कपनी बनला असतो. याचा कप छोटा असल्यामुळे तो खूपच अनस्टेबल असतो. त्याची स्टेबिलिटी वाढवण्यासाठी त्याच्या आसपासचे मसल्स असतात, त्याचे लिगामेंट्स असतात, त्याचे कार्टिलेज असतात, त्याच्याने हा स्टेबल राहून जातो. त्याच्या भोवती 4 मसल्स असतात, त्याला आपण रोटेटर कफ म्हणतो. रोटेटर कफ एकत्र होऊन कॅप्सूल बनतो, जो एक पडदा असतो शोल्डर जॉईंटच्या आसपास, जो हा पडदा दिसून येतो. ओके. तो मुख्यतः जे पेशंट्स प्रॉब्लेम्स घेऊन येतात ते मुख्यतः म्हणजे एक फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डरमध्ये हे जे कॅप्सूल्स असते, हे कॅप्सूल सिकुळूच लागतात आणि मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट करायला लागतात. हे खूप टाईट होऊन जातं. मग हे रेग्युलर बेसिसवरती जे घराचे कामं असतात, जसे कपाटाहून काही काढणं किंवा काही लादी पुसणं किंवा काही पाठवून सामान उचलणं, हे खूप डिफिकल्ट व्हायला लागतं. स्लो करून काही हे मुवमेंट्स खूप अजून रिस्ट्रिक्ट व्हायला लागतात. नक्कीच. म्हणजे हे जे मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट होत असतील तर आपण नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल देखील माहिती करून घेऊया. एक फोन घेतात. रवींद्र आपल्याशी बोलतायत चेंबूरहून. हॅलो, नमस्कार सर. हॅलो. हा नमस्कार मॅडम. माझ्या पत्नीचे आहे ना गुडघ्याचे दोन्ही गुडघे दुखतात आणि पाठीमागच्या भाऊचे जे नसा आहेत ना त्या नसा पण दुखतात. सकाळी उठताना वगैरे खूप त्रास होतो. ओके. आणि चेंबूरमध्ये जेवढे ऑर्थोपेडिक आहे सगळे ऑर्थोपेडिक मी फिरलेले आहेत. सगळ्यांनी सांगितलं हाडाची झीज झालेली आहे, ऑपरेशन करावं लागेल. काही म्हणतात त्याच्यामध्ये गाडीच लागली, काही म्हणतात त्याचं वंगण सरकलेलं आहे, वंगण कमी झालेलं आहे. नक्की आम्ही त्याला काय उपचार काय करायचा सांगितलं? बरोबर आहे. त्यांचं वय किती आहे? वय आहे त्यांचं 56. 56 वर्ष आहे. ठीक आहे सर. खरं तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं आपण नक्कीच उत्तर जाणून घेऊया, पण वेळ झाली आहे का ब्रेकची. घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत सांध्यांच्या विकारांबद्दल. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुजित कत्रेकर. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता, रवींद्रजींनी विचारला तर त्यांच्या मेसेजबद्दल की त्यांची हाडांची झीज झाली आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांनी खूप डॉक्टरांचा सल्ला घेतलेला आहे. पत्नींचं वय वर्ष आहे 56. ऐकूया डॉक्टर आपल्याला काय सांगतात ते. सर काय सांगता येईल त्यांना?
मूळतः बघायला गेलं तर गुडघ्यामध्ये त्यांच्या हिस्ट्रीप्रमाणे वाटतं की आर्थरायटिस आहे, पण त्या व्यतिरिक्त स्पाईन दुखणं, बाकीचे जॉईंट्स पण दुखणं हे एक ऑस्टिओपोरोसिसचं मेजर रिझन आहे. त्यामुळे प्रॉपर आहार, वेट रिडक्शन्स, एक्सरसाइजेस याप्रमाणे थोडं दुखणं कमी होऊ शकतं. बट मूळतः डिसिजन घेण्या अगोदर आपण प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स केलेले बेटर आहे. इन्व्हेस्टिगेशन्स करून त्याचं किती अलाइनमेंट आहे, किती झीज झालेली आहे ह्याच्यावरती पुढे डिसाईड होऊन जातं. माइल्ड आर्थरायटिस किंवा सुरुवात झाली असं आर्थरायटिस सुरू असेल तर मग आपण लेझरने ते ट्रीट करू शकतो. पण ग्रेड 3, ग्रेड 4 असेल तर त्यांना सांधे उपचार पण लागेल. नक्कीच सर, हे जे ग्रेड 1, ग्रेड 2ला तुम्ही म्हणताय की दुर्बिणीद्वारे आपण करू शकतो, तर खांद्यांसाठी आपण नेमकं काय करतात? खांद्याचे विकारच वेगळे असतात. त्यामुळे मी म्हणलो की फ्रोझन शोल्डर हे सर्वात कॉमन गोष्ट आहे. पण फ्रोझन शोल्डरमध्ये मूळतः पहिल्यांदा सर्जरीसाठी नसतं. त्यासाठी आपण बाकीचे जसे फिजिओथेरपी, एक्सरसाइजेस, खांद्यांमध्ये इंजेक्शन्स, मुवमेंट्स हे सगळे ट्राय करतो. बट 10% लोकांमध्ये ह्याच्याने काही फायदा होत नाही. त्यावेळी हे की होल सर्जरीजनी त्यांना खूप फायदा होऊ शकतो. त्या की होल सर्जरीजमध्ये आपण 2 छिद्रांनी आपण जे कॅप्सूल टाईट झाले त्याला लूज करून घेतो. लेझर थ्रू होऊन जातं. त्याचा एक व्हिडिओ आहे. अच्छा. सो मूळतः फ्रोझन शोल्डर बघितला असतं तर हे नॉर्मल MRI दिसतो. त्याच्यामध्ये आपल्याला खूप स्पेस असते, कॅप्सूल प्रॉपर दिसत असतो. पण फ्रोझन शोल्डर हे पूर्ण टाईट झाल्यामुळे काही स्पेसच दिसत नाही. हे आपण कॅप्सूल या लेझरनी पूर्ण रिलीज करून घेतो. अच्छा. दुसऱ्या दिवशी मुवमेंट्स चांगली होऊन जातात, मुवमेंट्स पूर्ण होऊन जातात, सगळे ॲक्टिव्हिटीज करायला सुरू होतं. पण हे मुवमेंट्स मेंटेन करण्यासाठी ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. नक्कीच. असं फिजिओथेरपीचा खरंच हा खूप मोठा रोल असतो ऑपरेशन्स नंतर. तर साधारणपणे फिजिओथेरपीमध्ये नेमकं काय काय केले जातं आणि किती आवश्यक आहे? फिजिओथेरपीमध्ये मेन थिंग जे स्नायू जे वीक झाले असतात, हालचाल नसल्यामुळे त्याला स्ट्रेंथनिंग चालू करून जातो. जे गोष्टी टाईट झाल्या असतात आपण त्याला ग्रॅज्युअल स्ट्रेचनिंग करून जातो. म्हणजे जोरात खेचून आपण कुठलीही मुवमेंट वाढवायची नसते. हे ग्रॅज्युअली स्लो डिग्रीप्रमाणे वाढत जातात. दुसरी गोष्टी म्हणजे मोडॅलिटीज असतात, जसे हीट मोडॅलिटीज असतात, त्याच्याने इन्फ्लमेशन कमी होऊन जाते, त्याच्यातली सूज कमी व्हायला लागते. नक्कीच सर. आता हे जे फिजिओथेरपी आहे ती साधारणपणे ऑपरेशन नंतर किती दिवसांनी आपण सुरू करावी असं आपण सुचवत असता? नेमकं तर दुसऱ्या दिवशी सुरू करू शकतो, पण आपण 1-2 दिवस थांबवू शकतो जोपर्यंत त्यांचं कम्फर्टेबल पेशंट होत नाही की दुखणं होत नाही. बट फ्रोझन शोल्डर याप्रमाणे दुसऱ्या दिवशी फिजिओथेरपी सुरू नाही केली तर मग मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट परत सुरू होणार, कारण हालचाल होत नाही. पेशंटला दुखणं असल्यामुळे हालचाल जास्त करू शकत नाही. त्यामुळे हे फिजिओथेरपी मी ग्रॅज्युअल स्ट्रेचिंग करून हे मुवमेंट्स परत आणू शकतो. नक्कीच सर. जसं आमवात आहे म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ज्याच्यामध्ये खांदे काही सगळे सांधे जे आहेत ते खूप स्टिफ होत असतात किंवा सांध्यांमध्ये वाकडेपणा आला असतो. तर अशांसाठी म्हणून आपण ही जी शस्त्रक्रिया आहे जी दुर्बिणीद्वारे केली जाते ती शक्य असते का? आमवातामध्ये हाडाबरोबर, जॉईंट्स बरोबर टेंडन्स पण इन्व्हॉल्व होतात. खूपसे टेंडन्स वाकडी व्हायला लागतात, पातळ व्हायला लागतात, फाटू लागतात. तसेच खांद्यांमध्ये एक गोष्ट म्हणजे रोटेटर कफ टियर हे जे असतात, रोटेटर कफचं काम असतं खांदावरती उचलणं. हे खूपसे पातळ झाल्यामुळे हाडं जुळले हे फाटू लागतात. हे एक रोटेटर कफ टियर असतं. त्याच्यासाठी इन्व्हेस्टिगेशन्समध्ये सोनोग्राफी आणि MRI मध्ये हे फाटलेली गोष्टी दिसून येतात. खूप वेळा फ्रोझन शोल्डर बरोबर हे रोटेटर कफ डिझीज कॉमन आहे. आपण विचार करतो की फ्रोझन शोल्डर फक्त फिजिओथेरपी सुरू करून घेऊ, त्याच्याने बरं होईल. पण हे रोटेटर कफ टियर असल्यामुळे कितीही फिजिओथेरपी केलं की हे जुडणार नाही, पण दुखत राहणार आहे. त्याच्यामुळे मुवमेंट्स अजून रिस्ट्रिक्ट होतात. तर हे रोटेटर कफचे मेन म्हणजे ट्रीटमेंट की होल सर्जरी आहे. त्याच्याने आपण हे रिपेअर करू शकतो. हे जखमेसारखे असतात, जे 2 जखमे फाटले असतात ते आपल्याला टाकीने ते शिवायला लागतात. बस. म्हणजे त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर ह्या सगळ्या प्रकारांसाठी आपण दुर्बिणीच्या साह्याने जी शस्त्रक्रिया आहे ती आपण करून घेऊ शकतो. सर, खरं तर आपल्याकडे कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तर हे जे स्टेज 1 किंवा स्टेज 2 असे जे काही सांध्यांचे विकार असतात आणि जे डॉक्टर ठरवत असतात की तर ह्या स्टेजवरती ऑपरेशन तुम्ही करून घ्या आणि ते फार आपल्याला सोयीस्कर पडणार आहे, तर तुम्ही जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता ह्याबद्दल? याबद्दल हे असं आहे की होल सर्जरीज ह्याची मनात जी भीती असते हे प्लीज घाबरू नका. हे मेनली आहे की 2 होल्स थ्रू 4 mm थ्रू आपण सर्जरी करून घेतो. बॅक टू नॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात. हे एक जे संधिवात होणार असतात किंवा आर्थरायटिस होणार असतात हे लांबवण्याची प्रक्रिया आहे. जे काय इरेग्युलेटरी झाली आहे, जी काही झीज झालेली आहे आपण त्याला स्मूथ करून जर सांधेरोपण लागणार असेल तर किती लांब लागू ते बेटर असतं.
नक्कीच. म्हणजे जर आपण ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या सर्जरीज आता पाहिलेल्या आहेत, तर जसं सरांनी सांगितलं की सांध्यांच्या विकारांसाठी आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियाही करू शकतो स्टेज 1 स्टेज 2 ला, की जेणेकरून जर कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया आपल्याला डॉक्टर सांगणार असतात ती जर आपण टाळायची असेल तर वेळीच आपण ही छोटीशी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काही घ्यायला हरकत नाहीये. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.